निखिल सदगिरेनं मित्रांनो आज मस्त सकाळी लवकर डेअरीवर गेलता। मग तसंच आपल्या खालच्या मंडळात आलतो, गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं। तिथं करण आणि सार्थक होते। आरतीचा वेळ झालता, मग दाद्या मस्त प्रसाद घेऊन आलता। मग आरती वगैरे झाली, प्रसाद खाला, मग आलो डेअरीवरून घरी आलो। मग मामाने पूर्ण डवळे कपडे घातले होते बगळेवानी, त्याचा कामावर जायचा युनिफॉर्म येतो। घरी कंटाळा आला, मग मंदिरात आलो तर पाऊस चालू झाला, पूर्ण खिडकीतून पाणी मध्ये येत होतं। मग मस्तपैकी मंदिरात बसलो होतो। राजाभाऊ होता, उम्या, कृष्णा, गाण्या सगळे बसले होते। ते खिडकीला ते लावित होतो गोणी। तेवढ्यात इडलीवाल्या अण्णाची गाडी आली। मग इडलीवाल्या अण्णांकडून इडली वगैरे खाल्ली। त्यांच्यासारखी चव कशातच राहत नाही मित्रांनो, ते काय एक्स्ट्रा फ्लेवर ॲड करताय काय माहिती। इडली वगैरे खाऊन आलो घरी। मग संध्याकाळी मंदिरात आलो। मग तिथं मस्तपैकी गप्पा चालू होत्या राजाभाऊच्या, क्रिश दादाच्या आणि विजू नानाच्या। राजाभाऊ आणि रवी दादा मस्त लहान पोरांना इंट्रक्शन देत होता गेमबद्दल। आजच्या खेळ काय बघितला ना मित्रांनो, या खेळाशिवाय पूर्ण गणेश उत्सव असा अपूर्ण वाटतो। त्यामुळे हा पण घेऊन टाकला आज संगीत खुर्ची। लहान पोरांचा झाला खेळून, मग मोठ्या पोरांचा पण झाला खेळून। मग मोठ्या पोरींचा झाला, त्याच्यात काजू जिंकली। मग बायांचा खरा खेळ चालू झाला। बाया एवढ्या जोरात येऊन बसायच्या मित्रांनो खुर्चीवर, म्हणलं खुर्ची मोडली आता। आपली काकू जर जिंकली असते ना मित्रांनो, काकूला आपल्या मंडळाकडून 500 रुपये बक्षीस होतं। पण मग काकू मित्रांनो तिसऱ्या राऊंडपर्यंत टिकली होती, 3 बाया रावस्तोर, पण नंतर हारली। आजच्यासाठी एवढंच मित्रांनो। चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत लवकर। तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला।